नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मिस्टर थेरोडकर ह्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून परत हार्दिक स्वागत आहे. तर सकाळचे वाजलेत 5 आणि वातावरण एकदम चिल, काय पाऊस नाही, काय नाही. तर आज आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी, तुम्हाला सांगणार नाही कुठं चाललो आहे आपण. सरप्राईज आहे तुम्हाला आपला माहितीच आहे की आपण कुठं आणि कसं सरप्राईज असतं. कसं आपल्यासोबत अजून एक मित्र आहेत आपले, राहुल भैया, ते आपल्याला असतात. ते म्हटले कॅमेरामध्ये घेऊ नको, मला फेमस होईल एका दिवसात, त्यासाठी त्यांना मी काय घेत नाही. अजून पुढं आपला लय क्राऊड आहे बरं का, लय मित्रमंडळ आहे, तुम्हाला दाखवतो मित्रमंडळ आहे. तर तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा, भेटूया पुढं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोलो ना जय. ही आपली गँग मित्रांनो, सर्व आपली गँग घेतली रनिंग क्लबची. हे आपले कार्यकर्ते आले. गुड मॉर्निंग. बरं आहे ना, पाय पिन नीट आहे का तुमचा? गाडी पार्क या इकडे, सगळे ग्रुप वाटू द्या आपला जरा. त्याला ग्रुप पण दिसेल, गँग दिसेल आपली. अरे हाय, काय करायचं, गणपती बाप्पा वगैरे करायचं का? गणपती बाप्पा पण आणि शिवाजी महाराज पण. ओके, हा घेऊ का? सगळेजण म्हणा बर का, अरे हा दिल ना तुला चांगला, मी काढतो तुझं. छत्रपती शिवाजी महाराज के जय, गणपती बाप्पा मस्तपैकी सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आपला ग्रुप आहे 25, 26, 28 जणांचा. मस्तपैकी तुम्हाला समजतच असेल की हा गड कुठला आहे, नेमका आपल्या कुठल्या गडवरती आलोय आपण. एक नंबर वातावरण आहे आज, जबरदस्त. पाऊस नाही, काय नाही, एकदम चिल आहे का ना भाई? चिल वातावरण, चिल. काय म्हणणं आहे तुझं मग? चिल आणि मस्त एकदम. हां, पाऊस पण नाही, मला नाही वाटत पाऊस पडेल. आपण जाऊच ते लागलं पाहिजे डव. हां, असतील बिबट्या वगैरे. तर घार बघा एकदम कशी जबरदस्त. घार अहो, ही घार वेगळी असेल ना भाई, तिकडची ती, ही एकदम निसर्गातली वेगळी घार आहे. माझ्या राजा रे, काय कष्ट केले त्यांनी त्यावेळेस. काय मध्ये एक व्हायरल झाला व्हिडिओ माहिती आहे का? एक फॉरेनचा पोरगा आलता ब्लॉगर, त्यात नाही का 2-3 पोरांनी शिव्या दिलं होते त्या ब्लॉगमध्ये. व्हायरल झालं ते. मग बघितलं तुम्ही न्यूज बघत नाही वाटतं? लय त्यांना इंस्टा न्यूज बघत जावं अर्धा तास, थोडं कळतंय देशात काय चाललंय, तर जनरल नॉलेज. तर काहीतरी शिव्या दिलं होते, एकाने गायचप खायला शिकवले. तुम्ही हे शिकवता काय? बाहेरच्या देशातले लोक आपल्या महाराष्ट्रात येतात, आपल्या गडावर येतात, आणि तुम्ही गायचप खायला शिकवत आहे, शिव्या द्यायला शिकवत आहे. हे काय पद्धत आहे? या यंग पिढी आपली असं झोडून काढलं पाहिजे त्यांना दांडकेनी. अहो माहिती द्या, शिवाजी महाराज कोण होते? हा, ओ कोण होते शिवाजी महाराज? मग या की वर फटाफट. हिंदू राष्ट्राचे राजे होते. मराठा साम्राज्य, हिंदू राष्ट्र, मराठा साम्राज्य कोणाचं होतं ते गोविंद कोणाचं माहित नाही, पण हिंदू राष्ट्र आपलं होतं. आपण हा, चला. महाराज हिंदू राष्ट्राचे दैवत आहे. त्यांनी काय नाही केलं आपल्यासाठी, म्हणून आज आपण एवढं स्वातंत्र्य आहोत. म्हणून किल्ले राहिलेत आणि आपण राहिलो होतो. हिंदू राष्ट्र राहिले. नाही, मी तुमच्या पाठीशी आहे. तुझ्या मागे कोण नाही. मी असलं टेन्शन घ्यायचं नाही, बरोबर चांगल्या वर घेऊन जातो. वर म्हणजे गडावर, हो गडावर, फोर्टवर. खाली ढकलून द्यायचं. हा, आनंद घेत चला फक्त ह्या गडाचा आणि माझा. आपण हा तो पण विसापूर, लोहगड, हरिहरगडला पण गेलो. 90 डिग्री पायऱ्या, बाप. अहो मी मागच्या वेळेस पाऊस आला.
अहो असं असलं ना की दूध तुला दिसतच नाही कुठे. फार ते असं माकडासारखं जावं लागतं आणि पावसात तर रिक्स खाली येताना तर लय फाटते. ते बांधण्याचं कुठला तरी कल्याणी नगरचं काय क्लबच आहे का ते पण कलर तिकडे काय तिथं काय हेच सेम ऍक्टिव्हिटी सेम ते थोडे वेगळे आहे. वेगळं स्विमिंग पूल आहे. अयो एवढं भारी पैसे वगैरे होते का 500 रुपये. अरे एकाला पैसे मग तसं ते प्रोव्हाइड करताय ना तुम्हाला सुविधा खायला प्यायला असेल. स्विमिंग पूल नाही खायचे होते कॉफीचे पैसे आहे. हा स्विमिंग पूल लेडियम डान्स. हा मग घेणारच 500 रुपये चांगलं होतं जबरदस्त. 100 मीटर बापरे फिर 1 किलोमीटर पडायचं. हो फिर इकडे बज्जा हे आपलं काय म्हणते लेंजेस लेंजेस असं 8 ऑप्टिकल वर्कआउट आहे. हो हो तिथं मी प्रॅक्टिस चालू आहे. हो काय म्हणतात ते इव्हेंटचं नाव काय हायरोक्स. हायरॉक्स बक्षिसं वगैरे तुला मोठे मोठे असतील ते. तिकडे सगळे बाहेरचे लोक मारतात. बापरे लय भारी. आणि आयर्न मॅन तो काय सीन आहे साठी ते तर लय कमी तुला 2 लाख रुपये लागतील खर्चाला. अरे बापरे म्हणजे स्वतःवर हा नाही रजिस्ट्रेशन फीज 1.5 लाख रुपये त्याच्या अरे बापरे आणि प्रस्तुत डाएट बी पकडून 2 लाख 3.5 लाख रुपये खर्च आहे. त्यात बक्षिसे पण मोठे असतील की मग काय नाही भेटत. काय नाही भेटत होय? खाली तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटणार. तुम्ही अरेंजमेंट केलं बस. अरे ते इव्हेंट हे केलं म्हणून व्हेरी गुड. चला कार्यकर्ते हो अध्यक्ष पंजाचा वापर करा ना. पंजाचा वापर करा पंजे. हे बघा मी व्हिडिओ काढतो का काही करू नका बघा कॅप्चर होऊन जाईन ते सीन. गुड नाईस वन. काय वातावरण आहे जबरदस्त. निर्मिती करतोस तुम्ही कोणता निसर्गाच्या आहारात आहारात अहो तेच होतं ना आहारात आहारात नसतं रे ते आहारात असतं. आहारात नाही चालायचं काही समजून थोडी काय. हा चला साथी हात बडा ना. तू मेंटॅलिटी ए बडे किती झाले? अहो 10 मिनिटावर फक्त हिशोबत चला 1 मिनिटात पोहोचतोय चला. बाकी मोटिवेट करू नको. तू कुठला तर पिक्चर आधी करके देता हूं. अरे खट्टा मिठा अरे लेजेंड पिक्चर आहे तो कधी बघा तुम्हाला कधीच बोर होणार नाही. कुठला? अरे आयुष्मान बोलणे का ना हो नाही आयुष्मान हो गार 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 खट्टा मिठा कलसू पाहिलं ना मी विचारत रे हा किती राहिले बघ थोडक्यात राहिला. अरे थोडक्यातच राहायचं थोडक्यात राहिला. थोडं करून काही आहे ना अजून थोडं. आता मी बँकवेट मॅनेजर आहे ना. हा पुणे नावाचं नाही हो पुण्याला आपण काय बोलू शकत नाही. लोकांना आपण बोलू शकतो. लोकांना बोलू शकतो आपण. कुठल्या राज्याला किंवा कोणाला दोष द्यायचा ना आपण लोकांना दोष देऊ. हा फोटो काढणे द्या फोन द्या तुमचा फोन द्या की तुमचा. नमस्कार दोस्तों अभी हम जंगल में अभी ऊपर से पैराशूट से नीचे टेकअप हो गए. अभी यहाँ से एकदम खतरनाक रास्ता है. यहाँ पे देख सकते हैं बहुत जंगली सांप भी है. और इधर से हम ये जो जंगल है सिंहगढ़ का कोंडाना गढ़ है. यहाँ पे वो खतरनाक ट्रैकिंग है. जो खाने को मिलेगा वो खा लेंगे अच्छे से. उसमें बहुत अच्छा प्रोटीन रहता है. बॅकअप टीम नाही आहे आपल्याकडे का काय झालं बिलं तर. हेलिकॉप्टर पण नाही आपल्याकडे जायला. मेलं की मेलो इथेच. रेंज पण हवी नाही आपल्याला. रेंज पण नाही फोन लावायला. हो हे कुठले प्राणी सांगा बरं. कट आवाज कर नवीन शोध लावलाय नवीन प्राण्याचा. कारण की सांगता येत नाही कुठले कुठले प्राणी या जगात का. तू दिसतो का हात दिसतोय आपल्याला. हा दिसतोय. चला 70% झाला आपला गड जबरदस्त मध्ये. हा काय आलं अहो 70% 30% राहिले. असंच चिटकिट करून टाकू आपण. चला मावडे आपण. नशीब पाऊस नाही ना तिथनं घाण पाणी वाहतं डेंजर. धबधबा मजा आलीस.
मावळे आम्हीच लढणार. आडू मावळे आम्हीच लढणार, जागर शुभ होणार. चला सिद्धार्थ भाऊ, हे काय इथं आहे का आपण पायथ्यापाशी पोचलो. आता पडायचं नाही भाई. फायनली तुम्ही पूर्ण केलेलं आहे गड. मित्रांनो हे आपले सिद्धार्थ भाऊ जोशी नाही बरं का, आपल्यासाठी आपले जोशी आहे. नाईस बडे. फायनली सिंहगड हा आपण गड चढलोय आणि तिकडं बघा काय नजारा आहे जबरदस्त. अहो काय काय सह्याद्रीच्या लाईनी काय. हो हो हे गाडी घेऊन येण्यात मजा नाही हो, चढण्यात मजा आहे. तेव्हा कळते फिलिंग ह्या गडाची की नेमकं आहे काय गड. आणि तेव्हाच कळतं गड काय का हो चढून आल्यावर. हे गाडी बिडी नाही काम नाही करायची, चढत या तेव्हा समजेल तुम्ही खरं मावडे आहात. आणि सायकल नाही एक हे लेजंड लोक आहेत सायकलवाले. तर एक दिवस अरे भाऊ आलो आलो भावाला पण घेऊन आलो. बाकीचे कुठे आहेत? हे घ्या कार्यकर्ते लिंबू सरबत घ्या माझ्याकडून. अहो तुम्ही घ्या की मी घेत. लिंबू सरबत नका. खूप दमलोय आम्ही, खूप कष्ट केलेत. त्यानंतर भाऊने आपले हरभरे आणलेत मस्तपैकी. भाऊ आपला सिद्धार्थ भाऊ, मी लिंबू पाणी. तू काय कॅन्सल केलं लिंबू पाणी? नाही पिलो मी. पिलो एकच नंबर भाऊ. धन्यवाद भाऊने पार्टी दिली आपल्याला. आपण त्याला कधीतरी देऊ पार्टी आपल्या युट्यूब चॅनल मधून पैसे भेटले. नाही रे भाई, एक ग्रुप आहे आपला. यो बडे फोटो आपण एंट्री केलेली आहे. सगळी आपली गँग मस्त घरी. मजा येते मित्रांनो, मजा. हा 35 राहुल सापा हरकत दिसतो. आता आपण चाललोय तानाजी मालुसरे यांची समाधी जवळ. किल्ले कोंढाणा उर्फ सिंह छत्रपती. हो आ जाओ. मित्रांनो आताकडे टाईम नाही, वाचून घ्या तुम्ही पॉज करून. स्टोरी समजेल तुम्हाला. किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड इंग्लिशमध्ये बी आहे, मराठीत पण आहे इन्फॉर्मेशन. हे चित्र शिवाजी महाराजांचे जबरदस्त. तिकडं आपण तानाजी मालुसरे यांचे दर्शन घेऊया जबरदस्तमध्ये. आणि वातावरण काय जबरदस्त आहे, एकदम स्वर्ग आहे स्वर्ग. मित्रांनो काय जबरदस्त वातावरण आहे बघा. सह्याद्रीच्या लाईनी वातावरण एकदम जबरदस्त. नाही लता मी आपको. अरे आम्ही तो कुठे होते. ओ भाऊ काय सन ऊन नाही काय, चंद्र की ऊन आहे तो जबरदस्त. हा इकडं अरे एक नंबर आहे जागा. नेक्स्ट संडे राजगड
फिरून झालेले. आता मस्त मी भजी खाऊ गरम गरम. घालूनच खाऊन घ्या. स्नॅप गेला आता उडत तुमचा. मस्त मजा चालू आहे भाऊ. दही पेरू बिरू जबरदस्त मध्ये कार्यक्रम आहे का ना. मजा येते. तुझं नाव काय म्हणलं? राहुल. टूट पडो भाई लोग सब भजी पे टूट पडो. तर मित्रांनो आपण जिथून ब्लॉग स्टार्ट केला होता म्हणजे सिंहगडाच्या पायथ्यापासून तर तिथंच आता आपला ब्लॉग एंड करूया. आणि काही माझं चुकलं असेल तर मला माफ करसाल. काही शब्द काही तर मला समजून घ्या. मी तुमचा आणि तुम्हीच माझे असं समजून मला समजून घ्या. आणि अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. त्यासाठी गुड डे. एन्जॉय दिस लाईफ. बाय. टेक केअर.